गणेशोत्सव. गणेशोत्सव हा भारतातील आणि भारताबाहेरीलही हिंदू धर्मियांचा एक लोकप्रिय सण आहे. हा सण सर्वत्र अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. फक्त हिंदू धर्मीयच नाही तर इतर धर्माचे लोकही या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थीला या उत्सवाची सुरुवात होते. प्रत्येक मराठी महिन्यात 2 चतुर्थी येतात. पहिली चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी आणि त्यानंतर येणारी म्हणजे संकष्टी. भाद्रपद महिन्यातील विनायकी चतुर्थीलाच श्री गणेश चतुर्थी असे म्हणतात. याच दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तींची घरोघरी स्थापना केली जाते आणि गणेश उत्सवाला सुरुवात होते. आणि अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे भक्तिभावाने पाण्यात विसर्जन करून गणेश उत्सवाची सांगता होते. गणेश उत्सवाच्या काळात सर्व कुटुंबीय आनंदाने एकत्र येतात. घरामध्ये सुंदर आरास करतात. मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत गणपती बाप्पाचे स्वागत करतात. गणपतीला हार, फुले, दुर्वा वाहतात. गोड मोदकांचा नैवेद्य दाखवतात. रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती करतात. सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना प्रसादासाठी आमंत्रित करतात. गाठीभेटी होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या सणाचा मनमुराद आनंद घेतात. सर्व घर त्यामुळे आनंदी आणि भक्तिमय होऊन जाते. गणेश उत्सवाचा हा सण जसा घराघरात साजरा होतो तसाच गावागावात शहरांमध्ये सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जातो. गाव शहरांमध्ये विविध मंडळे स्थापन होऊन ते चौकाचौकात बाप्पाच्या मूर्तींची स्थापना करून आरास करतात. देखावे, करमणुकीचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करतात. ढोल, ताशा, डॉल्बी लावून वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढतात. एकूणच सर्वत्र भक्तिमय वातावरण होऊन जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, सर्व समाज या निमित्ताने एकत्र यावा, चर्चा करता यावी हा त्यामागील खरा उद्देश होता. या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे. श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा खोल मूर्त स्वरूप आहे. समाजातील कला, संगीत, नृत्य, नाट्य व सृजनशीलतेला बहार येण्याचा हा काळ आहे. हा सण आपल्या भारतीय संस्कृतीला वैभवशाली बनवणारा आहे. अशा या लोकप्रिय सणाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला तुम्हा आम्हा सर्वांना सुखी समृद्ध करण्याची विनंती करूया आणि बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने लीन होऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.